फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे। या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सातारा पोलीस निरीक्षक तुषार दोशी आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यामुळे वादंग निर्माण झालाय। डॉक्टर महिलेच्या तपासाऐवजी चाकणकर यांनी तिच्या चॅटिंग आणि वैयक्तिक संबंधावर केलेल्या भाष्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले असून मैं मेकअप करके खडी तो सबसे बडी असे व्यंगचित्रात्मक पोस्टर लावून निषेध व्यक्त केलाय। काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली। फलटणमधील डॉक्टर महिला प्रकरणात पीडितेला स्वतःला संपवण्याची वेळ का आली यावर भाष्य करणं महत्त्वाचं होतं, पण असं न करता चाकणकरांनी डॉक्टर महिलेच्या चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंगवर बोलत स्वतःवर वाद ओढवून घेतलाय। दरम्यान पोलीस निरीक्षक तुषार दोशी यांच्यावर पीडितेचा CDR लीक केल्याचा गंभीर आरोप देखील केलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली। माझा रुपाली चाकणकरवर नाही, माझ्या राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षांवर आरोप आहे, आरोप नाही आक्षेप आहे की त्यांनी जे पीडिताचं चारित्र्य हनन केलं तो त्यांना अधिकार नव्हता। राज्य महिला आयोग हे महिलांच्या सक्षमीसाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी, महिलांना अन्याय झाल्यावर आधार देण्यासाठी आहे आणि त्यांनी त्याच्यात त्या कर्तव्यात कसूर केलेली आहे, म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं त्यांचं क्रमप्राप्त आहे। त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे। शेंड्यावर शहाणं होऊ नये, त्यांनी उगाच वासरात होंडीगाय शानी होऊन बोलू नये। त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत। एखाद्या बाईचा आबरूचं मातेरं करायला येते काय ती इथं? टीकेवर मागच्या 4 ते 5 दिवसांपासून चाकणकरांनी एकही शब्द काढला नाही, तर दुसरीकडे अजित पवार यांनी डॉक्टर महिला पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधत या प्रकरणी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे। महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही। अध्यक्षाला त्या मताची आम्ही पुढे सहमतच नाहीये। मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही। वास्तविक म्हणजे नेहमी आपण काय त्याच्या संदर्भात झालेली असता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे, परंतु ते मी पण ते बोलताना वाचलं, ते मलाही पटलेलं नाहीये। संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलणं मागचं तुमचा प्रतिसाद काय, तुम्ही असं बोललं ते विचारणार होता। मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे। त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट, पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडंसं दुःख झालं दादा। नाही चुकीचं झालंय, मी अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही। अतिशय चुकीचं झालंय। मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं त्याचं का तुम्ही स्टेटमेंट केलं, त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे असे पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार। मात्र रुपाली चाकणकरांवर कोणतीही कारवाई न झाल्याने गंभीर प्रश्नचिन्ह विरोधकांकडून उपस्थित केलं जात आहे। चाकणकरांच्या राजीनाम्यावरून प्रकाश महाजन आक्रमक होत अजित पवारांना चांगलाच टोला लगावलाय। अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहे, त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावरती त्यांचे रोग घेऊनच आले। असं कसं एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? समजा असतील काय म्हणणं आहे तुमचं, त्या मुलीचे काही चॅटिंग असतील म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का खून अजून ठरलं नाही? हा वेश्येला सुद्धा सन्मान असतो, ती कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते, म्हणून तुम्ही असं मानणार का की वेश्येला काही सन्मान नाही? तर कुठली भाषा आहे? आजकालचा राजकारणी 4 पुस्तकं वाचत नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा, दुसरं काहीच येऊ शकत नाही। किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले, काय चाकणकर वहिला घरी पाठवलं नाही? असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार? घरी पाठवायला पाहिजे। मला असं वाटतं महिला आयोग वगैरे बोलत बसण्यात वेळ घालण्यात काही अर्थ नाही।
पोलीस व्यवस्था आहे, मान्य गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी नेमलेली जी SIT अजून नेमली नसेल तर ती नेमायला लावू आपण. तिला तत्काळ महिला आयोगाला काय बोललं काय न बोललं काय, मला वाटतं महिला आयोग नुसतं नामधारी राहिलेला आहे. तर त्याच्याविषयी बोलण्यात आपला उगाच आपले शब्द वाया घालण्याला मला वाटत नाही काय अर्थ. बिलकुल रस्त्यावरची लढाई सुरूच आहे. रस्त्यावरची लढाई सुरू आहे. उद्या मोर्चा कशासाठी आहे? आम्ही पूर्ण महाराष्ट्रात 27 तारखेला प्रत्येक SP पत्र दिलेलं आहे. पत्र दिलं म्हणजे येणाऱ्या काळात ते आंदोलनात त्याचं रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे ही लढाई रस्त्यावर होणारच आहे. फलटणमधील महिला डॉक्टरने स्वतःचा जीव घेतल्याची घटना, तसेच यापूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण, यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता विरोधकांसोबतच स्वपक्षाचे नेतेही त्यांच्या कौशल्याबद्दल बोलू लागले. स्वतः अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होणार की त्यांना समज देऊन पदावर कायम ठेवले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर लाईव्ह.